नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला राजकीय वर्तुळातून मोठी बातमी पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अखेर भाजप आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. कसबा मतदारसंघातून भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर चिंचवडमधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळाली आहे. भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या घरी तिकीट देणं टाळण्यात आलंय. शिवाय महाविकास आघाडीनेही आपापल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आलाय. कसबा मतदारसंघातून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली आहे, तर चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीच्या ठरलेल्या उमेदवारांवरती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात. कसबा पोटनिवडणुकीचा सामना हा भाजपचे हेमंत रासने विरुद्ध महाविकास आघाडीचे म्हणजेच काँग्रेसचे रवींद्र धंगेकर असा सामना होणार आहे. तर चिंचवड पोटनिवडणुकीचा सामना हा भाजपच्या अश्विनी जगताप विरुद्ध राष्ट्रवादीचे राहुल कलाटे असा सामना रंगणार आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे हे उमेदवार आणि अशी ही लढत कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची होणार आहे. शिवसेनेनं मात्र कुठेही उमेदवार देणं टाळलेलं आहे आणि दुसरीकडे भाजपकडून टिळक यांच्या घराण्यामध्ये निवडणुकीचं तिकीट देणं सुद्धा टाळण्यात आल्याचं दिसतंय. भाजपकडून दोन्ही ठिकाणी आपापले उमेदवार जाहीर करण्यात आलेत, तर दुसरीकडे चिंचवड आणि कसबा या दोन्ही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीनं आपले उमेदवार दिलेत. एकीकडे काँग्रेसचा उमेदवार आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचा उमेदवार. पुढची बातमी. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला विश्वासात न घेतल्यामुळे अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचा गंभीर आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केलाय. जिल्ह्यामध्ये 2 आमदार आणि 1 खासदार असताना आम्हाला कुणीही विश्वासात घेतलं नाही असं गायकवाड यांचं म्हणणं आहे. पदवीधरमध्ये म्हणसाल तर मग या ठिकाणी आम्हाला पर्सनली कोणाही उमेदवाराने किंवा त्या सिस्टीमने आम्हाला फार विश्वास घेतला नाही. आम्ही कुठे दौरे केले नाही, आम्हाला दौऱ्याकरता कुठं बोललं गेलं नाही. आम्हाला मतदार याद्याच 4-5 दिवसाआधी मिळाल्या आणि त्याच्यामुळे आम्ही कुठल्याच मतदारापर्यंत पोहोचलो नाही. अन्यथा जर असं तसं कधी असतं तर बुलढाण्याचा निकाल वेगळा असता. पण हे जाहीरपणे मी सांगतो की आमची या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्हाला आमदार म्हणून, आमचे खासदार म्हणून, आमचे दुसरे आमदार म्हणून आम्हाला कोणी विश्वास घेतला नाही. बातमी आता कोकणातून आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात भाजप आणि शिंदे गट शक्ती प्रदर्शन करणार आहे. आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा सुरू झाली आहे आणि याच यात्रेच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकणात आलेत. मुख्यमंत्री शिंदे हे आंगणेवाडीतल्या भराडी देवीचं आपल्या सहकारी मंत्र्यांसोबत दर्शन घेणार आहेत. शिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आंगणेवाडीमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. आंगणेवाडी जत्रेच्या निमित्तानं आपापली राजकीय ताकद दाखवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं या निमित्तानं दिसतंय. भराडी देवीच्या दर्शनाला येतोय. खूप लाखो भक्त आणि यात्रेकरू या यात्रेला येत असतात. मी देखील आलोय फार एक दर्शन घ्यायला. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीदेवी भराडी मातेच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. काल मध्यरात्री आई भराडी देवीची विधिवत पूजा आंगणेवाडीतल्या स्थानिक ग्रामस्थांच्या हस्ते पार पडली. त्यानंतर दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दर्शन सुरू करण्यात आलं. गेली 2 वर्ष कोरोना निर्बंधांमुळे मर्यादित स्वरूपात भराडी देवीचा उत्सव साजरा करण्यात येत होता. मात्र यावर्षी सर्व निर्बंध उठवले गेल्यामुळे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात भराडी देवीचा उत्सव साजरा होतोय. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी कुटुंबासह आई भराडी देवीच्या दर्शनाला येणार असं सांगण्यात आलंय. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संध्याकाळी भराडी देवीच्या दर्शनासाठी येणार आहेत आणि त्यानंतर फडणवीसांची तिथे जाहीर सभा देखील होणार आहे. या सभेसाठी भाजपनं जोरदार तयारी देखील केली आहे. सिंधुदुर्गातल्या आंगणेवाडीतली जगप्रसिद्ध अशी भराडी देवीची
यात्रा ही आजपासून सुरू झाली आहे। जिथे कुठे कोकणवासीय वेगवेगळ्या शहरांमध्ये किंवा कामानिमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी असतील ते आवर्जून या आंगणेवाडीच्या जत्रेला हजेरी लावतात। सिंधुदुर्गात लाखोंच्या संख्येनं भाविक या यात्रोत्सवादरम्यान भराडी देवीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि त्याच यात्रेची आजपासून सुरुवात झाली। अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा अर्ध मंत्रिमंडळ भराडी देवीच्या दर्शनासाठी येत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत खासदार अरविंद सावंत। सर, काय सांगाल, भराडी देवीच्या दर्शनासाठी तुम्ही आलेला आहात, देवीकडे नेमकं तुम्ही काय सांगाल? आजच नाही आलो, काही लोक आजच येत आहेत, स्वार्थासाठी कधी आलो नाही, महाराष्ट्र धर्मासाठी आलो। जेव्हा हे जुनं मंदिर होतं तेव्हापासून आम्ही येतोय, तेव्हा गर्दी नसे एवढी। वंदनीय शिवसेना प्रमुखांचं फार मोठा संस्कार आहे की धर्म कशाला बडायचा, तांदिलेला पाणी देणं, त्याचं कॅमेरा तांदिलेला पाणी देणं, भुकेलेला अन्न देणं हा खरा धर्म आहे। रिकाम्या हाताला काम द्या, आमचे उद्धवजी मस्त म्हणतात, छान हृदयात राम आणि हाताला काम। हे सगळं विसरलेली माणसं आहेत। फक्त जात पात धर्म प्रांत लढाई लावा, संघर्ष करा, जातीची तेढ लावा आणि जमलंच तर प्रलोभनं द्या, जमलं नाही प्रलोभनं देतातच, नाही ऐकला तर दहशत द्या। देवी हे साकडं आहे, सत्याचा विजय होवर। आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केले। आदित्य ठाकरे म्हणतात की वरळीमधून मी राजीनामा देण्यास तयार आहे, मात्र भाजपाकडून अशी टीका होते। त्याच आदित्य ठाकरेंना सिटिंग आमदार सुनील शिंदेंना नाकारावं लागलं होतं, त्याच आदित्य ठाकरेंना राष्ट्रवादीमधून सचिन अहिरांना आयात करावं लागलं होतं आणि त्यानंतर ते भाजपाच्या या तिकीट चिन्हावरती निवडून आले होते। या प्रश्नावर काय बोलाल तुम्ही? भराडी देवीच्या जत्रेला आलोय, सत्याचा विजय बोलू, यातनं जर कळत नसेल तुम्हाला विचारणाऱ्यांना आणि ऐकणाऱ्यांना तर माझं दुर्दैव आहे। सुशील साहेब, तुषार न्यूज लोकमत, मालवण। सिंधुदुर्गातनंच आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे, कशी सुरू आहे यात्रा भराडी देवीची आणि त्याचसोबत पहिल्या दिवशी किती लोक इथे हजेरी लावण्याचा अंदाज, त्यासोबत राजकीय नेते मंडळी सुद्धा येत आहेत, काय वातावरण आहे तिकडे? पाहिलं असेल तर कोविडच्या काळानंतर आज 2 वर्षानंतर ही यात्रा आपल्याला भराडी देवीमध्ये होताना पाहायला मिळते। भराडी देवीची यात्रा आणि या यात्रेला लाखो लोक संपूर्ण महाराष्ट्रातून येताना पाहायला मिळत आहेत। राजकीय नेत्यांची देखील रीग लागलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आहेत। नाना, काय सांगाल, भराडी देवीच्या यात्रेला सर्वजण गर्दी करतात, राजकीय नेत्यांची देखील गर्दी आहे, काय नेमकं तुम्ही देवीकडे साकडं घातलंय? कसं, आईचा आशीर्वाद हे प्रत्येक बालकांना अपेक्षित आहे। मी राजकीय म्हणून इथं आलो नाही, मी या ठिकाणी आईचा मुलगा म्हणून इथं आलेला आहो आणि आईचा आशीर्वाद घेण्यासाठी मी इथं आलेलो आहो। मला इथं येऊन मनापासून आईच्या कुशीमध्ये जसं बालपणामध्ये आनंद येतो तसं इथं येऊन आनंद झालेला आहे आणि खरं तर एक आगळा वेगळा आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये आई भराडी मातेचा हा वार्षिक उत्सव आमच्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे। आईचा आशीर्वाद आम्हा आणि सगळ्या मनुष्य जीवाला प्राप्त व्हावा ही अपेक्षा या मी दर्शनानिमित्तानं व्यक्त करतो। मात्र याच आंगणेवाडीमध्ये आपल्याला राजकीय शिमगा देखील रंगताना पाहायला मिळतोय। याच आंगणेवाडीमधून भाजपाची एक मोठी विराट सभा होते, देवेंद्र फडणवीस ही सभा घेणार आहेत आणि भराडी देवीचं दर्शन घेऊन ते मुंबई महानगरपालिकेचा नारळ देखील फोडणार आहेत। या सभेकडे तुम्ही नेमकं कसं पाहता? खरं तर मला हे कळत नाही, मी लहानपणामध्ये आम्ही आमच्या आईचा हात घेऊन वडिलाचा हात घेऊन जायचं यात्रेमध्ये, तर तिथं गारोडी लोक राहायचे आणि गारोडी लोक ते लोकांच्या गर्दीचा फायदा घेऊन आपला काहीतरी डमरू वाजवायचा आणि मग तिथं काही कला दाखवायचे आणि 2 पैसे त्याच्यातून कमवायचे, असा हा गारोड्यांचा खेळ होता। त्या भाजपला ही गरज का पडली? इथं जी यात्रा चाललेली आहे ही आई भराडीची यात्रा आहे, ही भाजपची यात्रा नाही आहे। पण या ठिकाणी येऊन गारोड्यासारखं डमरू वाजवायचं आणि इथून मुंबई महानगरपालिकेचा प्रचाराचा नारळ फोडवायचा म्हणजे भाजप किती कमजोर झालेली आहे, गारोड्यासारखा रोल त्यांना करावा लागत आहे, हे खऱ्या अर्थानं निषेधार्थ आहे। आज मुंबई महानगरपालिकेमध्ये बजेट सादर झालेलं आहे, या बजेटकडे तुम्ही कसं पाहता? प्रशासकाच्या माध्यमातून बजेट जारी व्हावं हा खऱ्या अर्थानं लोकशाहीचा खून आहे। गेले वर्ष 1.5 वर्ष झाले त्या ठिकाणी निवडणुका होत नाही। मागच्या काळात कोरोनामुळे नाही, पण आता तर कोरोना नाही, 8-9 महिने झालेत, का निवडणुका घेत नाही? निवडणुका घेऊन अगर बजेट झालं असतं तर लोकांचे प्रश्न
लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी मांडले गेले असते, जनतेच्या पैशाचा त्या ठिकाणी सदुपयोग झाला असता. पण आज प्रशासक ठेवून राज्य सरकार मुंबईच्या जनतेच्या पैशाची लूट करण्याची जी मानसिकता राज्याच्या सरकारची आहे ते या निमित्तानं आपल्याला सिद्ध होतं. कारण की जे काही मी बजेट पाहत होतो आता येता ते ज्या बजेटला प्रोव्हिजन त्यांनी ज्या पद्धतीने केले सर्वसामान्यासाठी नाही, त्याच्यामध्ये टॅक्स न वाढवले पण बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाला लुटण्यासाठी आहे. अशा पद्धतीचं चित्र त्या ठिकाणी या बजेटमध्ये. सामान्य माणसाला मुंबईमध्ये अगर त्याची लूट झाली तर त्याला जगणं मुश्किल होईल, हीच काळजी सुद्धा या बजेटमध्ये पाळली गेलेली नाही. हे सामान्य लोकांसाठी हा बजेट असावा, मुंबईकरांच्या सेवेसाठी बजेट असावा, त्या पद्धतीचा हा बजेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही. बिलकुल. जर आंगणेवाडीच्या जत्रेमध्ये आलेले राजकीय नेते मंडळी आपली प्रतिक्रिया देत होते न्यूज 18 लोकमतकडे. आता पुढची बातमी पाहूयात. शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी पुन्हा एकदा भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेवरती जोरदार हल्लाबोल केला. आमचा सर्वांचा राजकीय शत्रू एकच आहे, त्यांचा पराभव व्हायला हवा अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसंच महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसून कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा महाविकास आघाडी एकत्रित लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शिवाय सत्ताधाऱ्यांच्या आंगणेवाडी जत्रेमध्ये जाण्यावरून सुद्धा त्यांनी निशाणा साधला. अशा शक्ती प्रदर्शनानं पैशाची ताकद दाखवून देविका पावते का? ती कोकणातली भराडी देवी आहे. आयुष्यभर त्या देवीनं शिवसेनेलाच आशीर्वाद दिलेले आहे. शिवसेनेचा जन्म हा कोकणातून झालेला आहे. लक्षात घ्या, कोकणात खरी ताकद आहे शिवसेनेची. भराडी देवीचा जर पाठिंबा असता तर तो कालच्या विधान परिषद निवडणुकीत दिसला असता. कसबा आणि चिंचवड या दोन्ही जागा सुद्धा महाविकास आघाडी एकत्रित लढेल. चिंचवडची जागा शिवसेनेनं लढावी अशी आमची भूमिका आहे, आग्रह आहे. तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेऊ. या दोन्ही ठिकाणी जिंकण्याची संधी सगळ्यात जास्त कोणाला आहे हे ठरवलं जाईल आणि त्यानुसार निर्णय घेतला जाईल. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद, रस्सीखेच नाही. अजित पवार यांचा म्हणणं जे आहे ते वारंवार त्यांनी आमच्याकडेही व्यक्त केलेलं आहे. गाफील राहिले म्हणण्यापेक्षा त्यांनी जास्त विश्वास ठेवला आपल्या लोकांना. उद्धव ठाकरे यांनी आपल्या विश्वासू लोकांवरच जास्त विश्वास ठेवला आणि विश्वासघात हा विश्वासातल्या माणसाकडनंच होत असतो. हे अजितदादा पवारांनाही माहिती आहे, त्यांना काही ते सांगायला नको. पण आम्ही सुद्धा या सगळ्या हालचाली माननीय उद्धवजींना सांगतच होतो ना. असं नाही की फक्त अजितदादा सांगत होते किंवा अन्य लोक सांगत होते. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा खुलं आव्हान दिलंय. याआधी महाराष्ट्राबाहेर गेलेल्या प्रकल्पांवरून मुख्यमंत्र्यांना चर्चेसाठी चॅलेंज देणाऱ्या आदित्य ठाकरेंनी आता तर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याचंच आव्हान दिलंय. मी वरळीतून राजीनामा देतो. घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राजीनामा देऊन माझ्यासमोर वरळीतून उभं राहावं. निवडून कसे येतात ते मी बघतोच असं खुलं आव्हान आदित्य ठाकरेंनी दिलं. 40 आमदार ज्यांनी गद्दारी केली त्यांना आज मी चॅलेंज देते, चला तुम्ही तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून येता कसं हे दाखवाच. मी तर या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना देखील चॅलेंज दिलेलं आहे की मी वरळीतून राजीनामा देतो, तुम्ही माझ्यासमोर वरळीत उभं राहा आणि निवडून येताय कसं मी बघतो. जी काही यंत्रणा लावायची लावा, जी काही ताकद लावायची लावा, जेवढी खोकळ वाटवायची वाटा, पण एक सुद्धा मत विकलं जाणार नाही, एक सुद्धा शिवसैनिक विकला जाणार नाही. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या आव्हानाचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील समर्थन केलंय. आदित्य ठाकरेंचं आव्हान एकनाथ शिंदेंनी स्वीकारावं अशी मागणी राऊतांनी केली. जर 32 वर्षाचा एक तरुण आदित्य ठाकरे हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जनमानस कोणाच्या बाजूने आहे हे आपण पाहूया, यासाठी तुम्ही राजीनामा द्या, मी राजीनामा देतो आणि आपण समोरासमोर लढू हे आव्हान देत असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ते आव्हान स्वीकारलं पाहिजे. ते यासाठी स्वीकारलं पाहिजे कारण मुख्यमंत्री घटनाबाह्य आणि बेकायदेशीरपणे त्या पदावर बसले.
म्हणून त्यांनी त्या बेकायदेशीर पदावरच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन आदित्य ठाकरे यांच्यासमोर निवडणूक लढायला. तर आदित्य ठाकरेंच्या या आव्हानाची बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपकडून खिल्ली उडवण्यात आली आहे. तसंच त्यांना प्रति आव्हान सुद्धा देण्यात आलंय. एका आदित्य ठाकरेंना निवडून आणण्यासाठी 2 आमदारक्या पक्षाला द्याव्या लागल्या, ही ज्यांची वस्तुस्थिती आहे. त्यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना असं आव्हान देणं म्हणजे हे हास्यास्पद आहे. मी त्यांना आदित्यजी ठाकरेंना एवढंच सांगेन की माननीय शिंदे साहेब थोडंसं लांब राहू द्या. आम्ही त्यांचे सहकारी आहोत, आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत. एवढंच आदित्यजी ठाकरेंना राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लावायची त्यांना जर तयारी असेल तर त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघ निवडावा. माझी सुद्धा तयारी आहे. त्यांनी पाटणमधनं येऊन विधानसभेची निवडणूक पहिले लढवून दाखवावी. वरळी विधानसभेचा पहिला त्यांनी राजीनामा द्यावाच. दुर्बल माणसाने सबल असण्याचा प्रयत्न दाखवण्याचा तो आहे. त्यांनी पहिला राजीनामा द्यावा. एकनाथ शिंदेजी नंतर माझ्या समोर निवडणूक उभं राहून त्यांनी दाखवावं. माझं त्यांना प्रति आव्हान आहे. सिंधुदुर्गातनं एक मोठी बातमी येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मालवणमधल्या निवासस्थानी काही वेळापूर्वी मुख्यमंत्री दाखल झाले, अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. आणि त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानी सुद्धा मुख्यमंत्री जात आहेत. त्यांच्यासोबत मंत्री दीपक केसरकर, मंत्री उदय सामंत हे देखील मुख्यमंत्र्यांच्या सोबत आहेत. आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर आपल्यासोबत फोनलाईनवरती आहेत. विशाल, मुख्यमंत्री आता नारायण राणेंच्या मालवण इथल्या घरी जात आहेत, काय सविस्तर माहिती द्याल? जर आपण पाहिलं तर आता काही वेळापूर्वी मुख्यमंत्री जे आहेत हे चिपी विमानतळावर दाखल झालेले होते आणि ते आता चिपी विमानतळावरून आंगणेवाडीच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांचा जो ताफा होता हा राणेंच्या घराकडे वळवण्यात आला होता आणि जर या ठिकाणी मुख्यमंत्री जे आहेत ते राणेंच्या मालवण येथील त्यांच्या निवासस्थानी रवाना झालेले आहेत आणि सध्या तरी नारायण राणे हे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घराकडे बैठक म्हणजे एकत्र स्नेह भोजनाचा देखील कार्यक्रम सुरू आहे अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. बरं विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्गात आहेत आणि त्यातच ते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानी पोहोचलेत आणि तिथे स्नेहभोजनाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या अर्थातच नारायण राणे यांनी त्यांना निमंत्रित केलं असणार आहे. सिंधुदुर्गात मुख्यमंत्री येत आहेत म्हटल्यावर आणि भराडी देवीच्या दर्शनासाठी जाण्याआधी ते नारायण राणे यांच्या निवासस्थानी मालवणमध्ये गेले. आता एक महत्त्वाची बातमी आहे मुंबईकरांसाठी. मुंबई महानगरपालिकेनं पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करताना 50,000 कोटींचा टप्पा पार केलाय. बीएमसीनं 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 52,619 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला आणि या अर्थसंकल्पात मुंबईच्या विकासासाठी 27,247 कोटी 80 लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. शिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही कर वाढ सुचवण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबईकरांना महागाईत मोठा दिलासा मिळालाय. तसंच यंदाच्या बजेटमध्ये कोणताही मोठा नवीन प्रकल्प हाती घेण्यात आलेला नसून जुनेच प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावेत यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. बजेट थोडं मला पाहायला मिळालं, त्यामध्ये हे बजेट ठेकेदार आणि कंत्राटदारांसाठी बनवलेलं दिसत नाही. गेल्या 25 वर्षामध्ये दादागिरी करून या पद्धतीने ठेकेदारांसाठी आणि कंत्राटदारांसाठीच बजेट बनली जायची, ती आता दिसत नाही. सगळ्या प्रोव्हिजन्स मला माहीत नाही, पण ज्या प्रोव्हिजन्स मी पाहिल्या त्याच्यातनं एक म्हणू शकतो कभी खुशी कभी गम अशा स्वरूपाचं बजेट आहे. 25 वर्ष महापालिकेच्या तिजोरीवर ज्या भुरट्यांनी दरोडा टाकलाय त्या भुरट्यांच्या आणि त्या दरोड्यापासून महापालिका मुक्त झाली पाहिजे. मुंबईकरांना सेवा सुविधा मिळाल्या पाहिजेत. चाकरमान्यांना मुंबईतला सन्मान मिळाला पाहिजे. मुंबईकर नागरिकांना त्यांच्या करारूपाने जाणाऱ्या पैशाचा हिशोब संपूर्णतः मिळाला पाहिजे. त्यांच्या खिशातून जाणाऱ्या मुंबईकरांच्या 1-1 रुपयाच्या बदल्यामध्ये मुंबईत चांगल्या सेवा सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. या पद्धतीची कार्यपद्धती असलेली महापालिका बनो.
अशाच काही महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत सविस्तरपणे एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहता दुपारच्या बातम्या.